नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे नॅनो युरिया. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलत्या किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे किंवा प्रश्न आहे की नॅनो युरिया वापरला पाहिजे का, आपला जो रेग्युलर आपण युरिया वापरतो तोच वापरला पाहिजे. तर याच्यावरती बरंच बोलण्यासारखं आहे, म्हणजे वापरला पाहिजे का नाही वापरला, तर ते आता आपण बघू. तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण पारंपरिक युरिया वापरत होतो. 50 किलोचं पोतं होतं, 45 किलोचं पोतं होतं, याच्यामध्ये वापरत होतो. आणि आपल्याला एक 50 किलोचं पोतं वापरल्यानंतर आपल्याला 23 किलो त्याच्यातून नत्र मिळत होता. म्हणजे 100 किलो वापरल्यानंतर 46 किलो नत्र आपल्याला त्या ठिकाणी युरियातून मिळतो. आणि ते आपण पारंपरिकदृष्ट्या वापरत आलोय. म्हणजे जसं पीक आपलं एक 4 ते 5 पानावरती पीक गेल्यानंतर आपण युरिया टाकत होतो आणि पीक चांगलं येत होतं, किंवा जिथं पिवळं पीक पडेल तिथं आपण युरिया टाकून त्या पिकाला काळोखी वगैरे देण्याचं काम करत होतो. आणि असंच आपण त्या ठिकाणी वापरत होतो. पण एक मागच्या बघायला गेलं तर 1.5-2 वर्षामध्ये नॅनो युरिया हा कन्सेप्ट आला, किंवा नॅनो युरिया नावाचं एक प्रोडक्ट बाजारामध्ये आलं. आणि प्रोडक्ट बाजारामध्ये येत असताना कंपनीने काय सांगितलं की तुम्ही जर 500 मिलीची आमची बॉटल जर वापरत असाल फवारणीसाठी, तर तुम्हाला ती 500 मिलीची बॉटल एका पोत्याच्या बरोबर आहे, असं कंपनीने सांगितलं. आणि त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांनी वापरायला चालू केलं, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं. मग बऱ्याच शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी असं मत झालं की मी नॅनो युरियाची बॉटल वापरली, मला कोणताच रिझल्ट आला नाही. मग याच्यावरती नक्की झालं काय? तर कंपनीनं जेव्हा नॅनो युरिया काढला तेव्हा कंपनी काय सांगितली, कंपनीनं जेव्हा तुम्ही आपलं पारंपरिक जो युरिया आहे पोत्यातला तो टाकण्यापेक्षा तुम्ही काय करा, कंपनीनं सांगितलं, तर आमची 500 मिलीची बॉटल आहे ती एका एकरामध्ये फवारा. एका लिटरला बघायला गेलं तर 2 ते 4 मिलीचं प्रमाण तुम्ही वापरा आणि पंपाने फवारणी करा. तुम्हाला त्याचं त्या ठिकाणी उत्पादन वाढलेलं दिसेल, आणि जे आपल्या पर्यावरणाला जे घातक आहे ते त्या ठिकाणी होणार नाही. आपल्या झाडाची टवटवीतपणा राहील. सगळं असं काही काही नवीन बरंच सांगितलं कंपनीनं, असं असं होईल. तर पण तसं होताना काही दिसलं नाही. ज्यांनी फवारणी घेतली किंवा ज्यांनी नॅनो युरिया वापरला त्यांना काही त्याचे रिझल्ट बरोबर आलेले नाहीत. त्याच्यामुळं बरेच मतप्रवाह झाले की वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे. आणि नॅनो DAP आत्ताच्या काळात आला, 1 वर्ष झालं. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बघितलाय. तुम्ही आपल्या चॅनलला जावा आणि तो व्हिडिओ बघून घ्या नॅनो DAP वरचा पण. तर नॅनो युरियाचं असं त्या ठिकाणी बरंच काय झालं. मग त्याच्यामध्ये शेतकरी काय म्हणतात, मग आम्ही का वापरू नॅनो युरिया, का आम्ही फवारू? तर मग आम्ही जो पारंपरिक वापरतोय तोच वापरतो ना. मग त्यांनी काय सांगितलं, आपल्या जर समजा 46% नायट्रोजन येतो आपल्या पोत्यामध्ये, आणि या नॅनो युरियाच्या बॉटलमध्ये फक्त येतो 4% नायट्रोजन. त्याच्यामुळे याच्यातले तफावत जास्त आहे. त्यांनी सांगितलं आमचं नॅनो पार्टिकल्स आहेत, डायरेक्ट पानामध्ये जातात आणि कार्य चालू करतात. तसंही त्या ठिकाणी होताना दिसलं नाही. काही जणांचे त्या ठिकाणी वापरून बऱ्याच जणांना ते रिझल्ट झाले नाहीत. असं या नॅनो युरियाचं बरंच काय झालं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो वापरायचा का नाही. तर मी शेतकऱ्यांना सरळ सांगेल, जेव्हा आपण बेसल डोस टाकतो त्याच्यातून 10-26 असेल, 18-46 असेल, किंवा अन्य 12-32-16 यांसारखी जेव्हा आपण बेसल डोसाला खतं टाकतो तेव्हा आपण सुरुवातीच्या काळामध्ये नत्र देत असतोय. जेव्हा आपलं पीक 2 ते 4 पानावरती येतं, किंवा ऊसामध्ये जेव्हा पहिली बाळवांदी करतो, किंवा पालेभाजी पिक असेल किंवा अन्य पिकांमध्ये आपण युरिया टाकतोय, तोच युरिया टाका. फक्त युरिया टाकल्यानंतर लगेच जर पाणी सोडलं तर त्याची जी क्षमता आहे पिकाला लागण्याची ती जास्त होते. कारण युरिया जर उन्हामध्ये तापला तर तो हवेच्या स्वरूपात उडून जाण्याची शक्यता असते, किंवा मातीमध्ये तो निघून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे युरिया टाकला की लगेच पाणी दिलं पाहिजे. 1-2 तासामध्ये तरी पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर मग आपला जो पारंपरिक युरिया वापरतोय तो जरी वापरला तरी तुम्हाला त्याचे रिझल्टच येणार आहेत. पण नॅनो युरिया मग नुसताच वापरायचा कशाला, त्याचे रिझल्ट येत नाहीत, काय नाहीत. तर मग नॅनो युरिया जरी तुम्ही नाही वापरला तरी चालेल. मग नॅनो युरियाच्या ऐवजी समजा मग एखादा शेतकरी म्हणतो मग फवारा मी काय वापरू, नायट्रोजनयुक्त खतं कोणतं वापरू. तर आपली जे पारंपरिक आपण जी वॉटर सोल्युबल वापरतो त्याच्यामध्ये 19-19 असेल, 20-20-20 असेल, यासारखी जरी खतं वापरली तरी तुम्हाला झाडांची त्या ठिकाणी टवटवीतपणा असेल किंवा वाढ असेल, 13-40-13 सारखं खत असेल, हे जरी वापरले तरी आपल्याला त्याच्यातून नायट्रोजन मिळतो, फॉस्फरस मिळतो आणि पोटॅश, आणि पिकांची चांगली त्या ठिकाणी बऱ्यापैकी वाढ होते. त्याच्यामुळं काय गरज नाही आपल्याला की नॅनो युरिया वापरलाच पाहिजे किंवा त्याच्यातून मग रिझल्टच येत नाहीत. त्याच्यापेक्षा न वापरलेला मी तर म्हणेल चांगला आहे. मग त्याच्यापेक्षा आपण जे वापरतोय तोच जरी वापरला तरी चालेल. म्हणजे ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्यांनी डायरेक्ट ड्रीपमध्ये जरी आपल्या बॅलरमध्ये जरी पोतं जरी अख्खं ओतलं युरियाचं तरी ते ठिकाणी विरघळून जातं पूर्णपणे. थोडं जर त्याला हलवलं एक 10 मिनिटं तरी पूर्णपणे बऱ्यापैकी विरघळून जातं. तो जरी सोडला तरी आपल्या झाडाला त्या ठिकाणी काळोखी येणार आहे. ज्यांच्याकडे ड्रीप नाही त्यांनी फवारणी जरी केली तरी आपल्या 19-19 आहेत यांसारख्या फवारणी केली तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार. त्याच्यामुळे नॅनो युरिया नाही वापरला तरी चालेल. बघायला गेलं तर आपलं युरियाचं पोतं बघायला गेलं तर ₹270 पासून ₹280 पर्यंत कमी जास्त वर खाली होत असतं प्रत्येक एरियामध्ये. तर ही रेंजमध्ये आपलं पोतं मिळत असतं, आणि
ते पोतं जरी टाकलं तरी बऱ्यापैकी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. त्याच्यामुळे नॅनो युरिया वापरण्याच्या काय भानगडी जरी नाही पडला तरी चालतंय. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना विचारणा केली किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की नॅनो युरिया वापरून कसलाही फायदा झालेला नाही किंवा जेवढा फायदा कंपनी सांगते किंवा जेवढा आपण त्या ठिकाणी पैसे देऊन खर्च करून बॉटल आणतोय तेवढा फायदा त्या ठिकाणी झालेला दिसत नाही. त्याच्यापेक्षा आम्ही जो आमचा युरिया आहे तो त्या ठिकाणी पारंपरिक युरियाच वापरलेला आम्हाला बरा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही नॅनो युरिया वापरलाय का आणि वापरला असेल तर तुम्हाला खरंच त्याचे रिझल्ट आलेत का, तर हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. धन्यवाद.